नमस्कार शेतकरी मित्रांनो. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच दिवसांपासून मी लॉकडाऊनमध्ये जो चालू आहे सध्या पण वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट दिल्या, त्यांचे अनुभव बघितले, वाचन केलं आणि त्याच्यानंतर एक प्रश्न पडला की याच्यावर काही उपाय शोधता येईल का, याच्यातून काही बाहेर पडता येईल का. हाच आपल्या शेती व मार्केट या ग्रुपचा आणि शेती व मार्केट या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे की इथून शेतकऱ्याला मार्केट मिळावं, शेतकऱ्याचं नॉलेज वाढावं, त्याची उन्नती व्हावी. तर असा काही उन्नतीचा मार्ग मिळेल का याची नेहमीच मी शोधत होतो. एक छोटासा उपाय आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. काय आहे शेतकरी उत्पादक कंपनी, यावर आज आपण बोलणार आहोत. तर या विषयावर आज आपण बोलण्यासाठी बोलवलं आहे ह्या क्षेत्रातले एक्सपर्ट जे स्वतःची शेती करतात, स्वतःची शेती उत्पादक कंपनी आहे आणि व्यवसायाने म्हणजे त्यांचं वय खूप कमी आहे आणि कमी वयामध्ये त्यांनी आज खूप मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये साधलेली आहे. तर मी सर्वप्रथम संकेत नाकाते यांचं या कार्यक्रमामध्ये हे त्यांना धन्यवाद म्हणतो की ते या कार्यक्रमामध्ये आले. तर संकेत सर, काय म्हणतो? नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझं नाव संकेत राजेंद्र नागते. एसबॅग्स इंटरनॅशनल फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीची मी स्थापना केली आहे. याचा संचालकपदी मी आज रुजू आहे. आणि कंपनीबद्दल सांगायचं झालं तर आमच्या कंपनीला जवळपास 1 वर्षाचा अवधी झाला आहे आणि 1 वर्षाच्या वाटचालीत बरेच चांगले वाईट असे अनुभव आले आहेत आणि शेतकऱ्यांचा फायदा आणि त्यापासून जास्तीत जास्त नफा करणं हा आमचा एक मूळ उद्देश आहे. तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. सर्वात प्रथम मला यावर सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की संकेत सर यांचं शिक्षण हे म्हणजे इंजिनियर आहेत. ते स्वतः त्यांनी BTech बी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडं शेती क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, कृषी उद्योजकता आणि स्वतः ते शेती पण करतात. मुळशी तालुक्यामध्ये त्यांची स्वतःची शेती आहे. तर इकडं कसे वळाले त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता लहानपणापासूनच शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतीबद्दल थोडी माहिती होती. शेतातही जाणं येणं असायचं. शिक्षणामुळे शेतीत जास्त काम करता नाही आलं, पण लहानपणापासूनच शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत किंवा शेतकऱ्यांना जे कष्ट होतात किंवा शेतकऱ्यांना जो भाव मिळत नाही किंवा त्यांचा जो दर्जा आहे तो उत्कृष्ट प्रतीचा येत नाही याबद्दल माहिती होतीच. आणि तसेच योगायोगाने माझा संपर्कही असा शेतकरी मित्रांशी आला की ज्यांनाही शेती क्षेत्रात काम करायचं होतं. तर त्यांच्यासोबत मिळून एक शेतकरी उत्पादक कंपनीच का फॉर्म करू नये असा विचार आला आणि त्यामुळेच या शेतकरी उत्पादक कंपनीकडे वळायचा निर्णय घेतला. आता तुम्ही ह्या क्षेत्रात आहात, कृषी उद्योजकता तुम्ही करताय, तर शेतकरी उत्पादक कंपनीच का, दुसरं का नाही का? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की शेतकरी उत्पादक कंपनीच हा एक चांगला पर्याय आहे शेतकऱ्यांसाठी पण, तुमच्या वैयक्तिक ग्रोथसाठी पण, एक बिझनेस म्हणून पण तुम्ही त्याच्याकडे बघताय, तर तोच मार्ग तुम्ही का निवडला? आता शेतकरी उत्पादक कंपनी ही जी ऑर्गनायझेशन आहे तर ती 2 प्रकारचा दुवा साधते. म्हणजे आपली पब्लिक लिमिटेड असतात किंवा प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपन्या असतात ती झालं, किंवा सहकार क्षेत्र असतं आपलं, सहकारी संस्था असतील, सहकारी साखर कारखाने असतील, ह्या दोघांचा मधला दुवा किंवा त्यांचं जे मिश्रण आहे हे सरकारने योग्य धोरण अवलंबून शेतकरी उत्पादक कंपनी बनवली की ज्याच्यामुळे तुम्ही शेतकरी गटही फॉर्म करू शकता. त्याचे शेअर होल्डर्स जे शेतकरी असतील ते त्या कंपनीचे मालक असतील. शेतकरी तो जो फायदा होणार आहे कंपनीला त्याचा इन्सेंटिव्ह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि मूळ म्हणजे एक गटाने किंवा एक ग्रुपने आपण जे म्हणतो की एकत्रितपणे मोठा प्रोजेक्ट होऊ शकतं. तर ह्या शेतकरी उत्पादक कंपनीपासून योजना आहेत, काही लाभ आहेत. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपण एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार करू. म्हणजे आता तुम्ही कंपनीबद्दल सांगितलं, पण मला इथे प्रेक्षकांना एक सांगायचं आहे की गट शेती आणि शेतकरी उत्पादक कंपनी या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. बरोबर. त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मला याबद्दल एक वैयक्तिक प्रश्न आहे की जे शेतकरी गटामध्ये काय फायदे होते आणि काही तोटे होते, तर त्या तोट्यांवर ओव्हरकम करून म्हणजे त्याच्या पुढची एक स्टेप म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचं म्हणजे सरकारनं प्रमोट करण्याचं ठरवलं का? हो. की शेतकरी गटापेक्षा शेतकरी उत्पादक कंपनी कशी चांगली, त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. जसं की मी म्हणालो की पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड जे फॉर्मॅट असतं कंपनीचं की जिथे डायरेक्टर असतात, CEO असतात
त्यांचं टॅक्स फायलिंग होतं दरवर्षी, टर्नओव्हर कॅल्क्युलेट केलं जातं, त्यांचं एक व्हिजन असतं, मॅनेजमेंट टीम असते. तर शेतकरी उत्पादक कंपनीचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्ही रेग्युलर फायलिंग करा, तुमचं एक व्हिजन असू द्या. तुमच्या बॉडीवर 5 डायरेक्टर असतात. तर आपण बघितलं की बरेच आज एका गावात नाही म्हटलं तरी 10-15 बचत गट असतात, शेती गट असतात. पण दुर्भाग्य हे आहे की त्या गटांना व्यवस्थित चालना मिळत नाही, तिथले मेंबर एवढे ॲक्टिव्ह नसतात किंवा त्याचं ज्या सरकारी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जास्त पोहोचू शकत नाही, किंवा गट म्हटलं की तो एक लिमिटेड स्केलपर्यंतच असू शकतो. तर ही जी आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी, याला वाढायलाही खूप चान्स आहे आणि त्याचे सरकारी योजनांचे फायदे बरेच आहेत. ओके, तर गट शेतीपेक्षा याच्यामध्ये जास्त फायदे आहेत. हां, आणि म्हणजे जेव्हा आपण आधुनिक जे मॉडेल म्हणतो आपण शेतकरी ओके शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर हिला एक कंपनीचा फॉर्मॅट येतो. जिथे बरोबर. मुळातच कोणती कंपनी आपण आज मार्केटमध्ये बघितलं, मी शेतकरी उत्पादक कंपनीचं बोलत नाही, पण नॉर्मल मार्केटमध्ये आपण कोणती कंपनी बघितली, टाटा वगैरे, इन्फोसिस वगैरे वगैरे, तर तिथे प्रॉफिट म्हणूनच सुरुवात केली जाते की इथे आपल्याला प्रॉफिट कमवायचं. बरोबर. तर तसंच आज आपण सरकारनं ठरवलं आहे की शेती क्षेत्रामध्ये पण आज प्रॉफिट ओरिएंटेड करायचं आहे. कारण बरोबर. इतके दिवस हां. शेतकरी हा एवढा प्रॉफिट ओरिएंटेड नाही राहत, जसं की बरोबर आहे. कंपन्यांना जे काही त्यांची वर्किंग असतं, रिव्ह्यू घेणे, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे, बरोबर. ट्रॅकिंग राहतं, सगळ्या ज्या लिगल प्रोसेस आहे त्या पण त्याचा पण फायदा मिळतो. बरं. तर निश्चितच म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी हे खूप चांगला पर्याय होऊ शकतो. तर शेतकऱ्यांना आता माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण आता तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीचं एक बेसिक सांगितलं, पण त्याच्यासाठी पात्रता काय, त्याची म्हणजे त्याला करण्यासाठी खर्च किती येतो आहे, त्याच्या म्हणजे त्याची पूर्ण पद्धती कशी आहे, पूर्ण प्रोसिजर कशी आहे की ज्याच्यातून आपल्याला हे पूर्ण करता येईल. अच्छा, ही कशी स्थापन करावी, काय करावं, काय कसं आहे पुढे. मुळात म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करताना तुमचा उद्देश स्पष्ट असलं पाहिजे. की आता शेती म्हणलं की त्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटी आल्या, म्हणजे भात लावणे असो किंवा एक शेती करणे असो किंवा जो शेतमाल आहे त्यापासून अन्नधान्य प्रक्रिया असो किंवा जोडधंदे असो, म्हणजे दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, पोल्ट्री किंवा अजून कुठलं पशुपालन, मासे, फिश पॉन्ड किंवा खतनिर्मिती. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत शेतीशी निगडीत ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्या ॲक्टिव्हिटीपैकी तुम्हाला कुठली ॲक्टिव्हिटी पाहिजे हे तुमचं उद्दिष्ट पहिलं महत्त्वपूर्ण आहे की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत, मार्केट हवं आहे, त्यासाठी आम्हाला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची. तर तुम्हाला सर्वप्रथम 10 शेतकरी मेंबर्सची गरज लागेल, जे की तुमचे सभासद असतील. त्या 10 कमीत कमी 10 लागतील, जास्तीत जास्त तुम्ही किती सभासद करू शकता ह्या कंपनीचे. तर त्या 10 सभासदांपैकी 5 सभासद हे तुमचे संचालक म्हणून नेमावे लागतील आणि एका घरात तुम्ही एकच शेतकरी सभासद हा या कंपनीत येऊ शकतो. त्यामुळे एका कुटुंबातला एकच माणूस येऊ शकतो आणि पात्रता अशी की तुम्ही शेतकरी असले पाहिजेत, म्हणजे तुमच्या नावावर किंवा तुमच्या जमीन असली पाहिजे, सातबाऱ्यावर तुमचं नाव पाहिजे, किंवा तुमच्या नावावर जरी नसेल तर तुमच्या ब्लड रिलेशनमधले तुमचे आई वडील त्यांच्या नावावर सातबारा असलं तरी तुम्ही ही कंपनी सुरू करू शकता. आणि लागणारा खर्च जर बोललो तर खर्च कसं की CS कंपनी सेक्रेटरी किंवा CA जे असतात ते ह्या कंपनी रजिस्टर करतात. त्यामुळे आता त्यांची प्रोफेशनल फी 10,000 पासून ते 40,000पर्यंत फी आकारतात. पण जर तुम्हाला म्हणजे सरकारने मोफत कंपनी नोंदणीची व्यवस्था केली आहे, तर आधी नाबार्ड या कंपनीची नोंद करायची. पण नाबार्डने आता ते लुपिन फाउंडेशन म्हणून ही NGO आहे, त्या NGO मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन असू दे, ट्रेनिंग असू दे किंवा शेतकऱ्यांचं जे कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा लीडरशिप म्हणतो, आता संचालक होणार म्हणजे त्यांना एक नेतृत्व कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रेनिंग लुपिन स्वतः देतं, मोफत देतं आणि त्यानंतर ते तुमचे सगळे कागदपत्रांची पूर्तता करून फ्री ऑफ कॉस्ट कंपनी नोंद करून देतं. शेतकऱ्यांसाठी पुन्हा प्रेक्षकांसाठी मी 2-3 मुद्दे पुन्हा रिपीट करायला सांगतो सरांना. शेतकरी उत्पादक कंपनी करण्यासाठी 10 मेंबर लागतात, बरोबर? बरोबर. कमीत कमी 10 मेंबर. दुसरी महत्त्वाची पात्रता याच्यामध्ये की तो माणूस ज्याला मेंबर व्हायचं आहे तर तो शेतकरी असावा लागतो, म्हणजे त्याच्या नावावर सातबारा असावा लागतो, किंवा ज्याच्या नावावर ब्लड रिलेशन म्हणजे रक्त नात्यामध्ये
कोणाच्या तरी नावावर जमीन असायला हवी, सातबारा बरोबर. असायला हवा. ही दुसरी गोष्ट. ही कंपनी स्थापन करण्यासाठी खर्च येतो आहे 10 ते 40,000 रुपये. परंतु सर जसे सांगतात की ल्युपिन नावाची एक औषधी निर्माण करणारी कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. ती त्यांची ती शेतकऱ्यांसाठी त्यांची म्हणजे NGO स्वयंसेवी संस्था शेतकऱ्यांसाठी मोफत किंवा कमी पैशांमध्ये ही सर्व्हिस देते. म्हणजे 3 गोष्टी इथं आपल्या क्लिअर झाल्या. बरोबर. ओके. तर हे झालं. आता हा माझा प्रश्न झाला की पात्रता काय, फीस बरोबर. किती लागते, खर्च किती होतो. ओके. त्याच्यापूर्वी तुम्ही जे सांगितलं की आपल्याला कंपनी स्थापन करायची तर आपल्याला किती म्हणजे एक क्षेत्र निवडावं लागतं. तर आता मला एक उदाहरणास्तव मी एक प्रश्न विचारतो. जर समजून घ्या आपण पोल्ट्री उद्योग घेतला, पोल्ट्री उद्योगामध्ये आपण किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल सांगा की मला शेतकऱ्यांना समजेल की बा तांदूळ आहे किंवा काय आहे म्हणजे अच्छा. पोल्ट्री आहे, तर म्हणजे काय केल्यानं त्याच्यामध्ये फायदे होतील एक शॉर्टमध्ये. अच्छा. तर आता आपण फार्मर प्रोड्युसरचं उदाहरण घ्यायचं झालं तर सह्याद्री फार्म्स हे सगळ्यांनी नाव ऐकलं असेल. ही जगप्रसिद्ध कंपनी आहे. नाशिक जिल्ह्यामधले सह्याद्री फार्म्स जे की द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे, याची 15 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. शिंदे म्हणून त्याचे डायरेक्टर त्यांनी सुरुवात केलेली. तर संकल्पनामुळे त्यांची अशी होती की जे द्राक्ष आहेत ही प्रत्येक शेतकऱ्याची द्राक्षाची गुणवत्ता ही समान असली पाहिजे. द्राक्षाची साईज असेल, तिचा चव, रंग हे समान असलं पाहिजे. या उद्देशाने त्यांनी ती निर्मिती केली होती. आणि ते द्राक्षांचे ते आता फॉरेनमध्ये म्हणजे युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, ह्या विविध खंडांमध्ये त्याचं आज एक्सपोर्ट होतं आहे. आणि मागच्या वर्षीच त्यांचा जवळपास 30,000 टन एवढं द्राक्ष निर्यात झालं होतं. तर सांगायचा उद्देश हाच की सुरुवात त्यांनी 10 मेंबरपासून केली होती 15 वर्षापूर्वी. शिंदेसाहेब स्वतः 2 व्हीलरवर शेतकऱ्याच्या जागोजागी जाऊन त्यांना मेंबरशिपसाठी अपील करत होते. शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी शेअर होल्डरचे स्वतःच्या खिशातून भरले होते. आणि ह्या छोट्याशा संकल्पनेतून आज त्यांनी खूप मोठं एक विश्व तयार केलं आहे. आणि त्यांचे फक्त द्राक्षातच नाही तर विविध म्हणजे कडधान्य असतील, केळी असतील, दुसरी फळं असतील, तांदूळ असतील, अशा वेगवेगळ्या FPO त्यांनी आज तयार केलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये सरांना असं सांगायचं म्हणजे मला ॲक्च्युली प्रश्न पण आहे हा की त्यांनी शेतकऱ्यांना जमा केलं. ते कंपनी स्थापन झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यांचं द्राक्ष जगभरात पसरता आलं. बरोबर. त्याच्यापासून त्यांनी बाय प्रोडक्ट बनवले. बरोबर. मला वाटतं वाईनचं पण प्रोडक्टचं पण ते करतायत. हो हो. तर जेव्हा तुम्ही एक कंपनी स्थापन करतो शेतकरी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला बँका कर्ज देतात, आर्थिक पाठबळ मिळतं. सरकारी पण तुम्हाला कोणती स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर ती पण तुम्हाला तिथे फायदा होतो. बरोबर. बरोबर. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हे फायदे आहेत. आणि तुम्हाला स्वतःची मार्केटिंग, मुळात शेतकरी हा म्हणजे त्याला उत्पादन कसं घ्यायचं याच्याबद्दल मार्गदर्शनाची तेवढी गरज नाही. त्याला प्रश्न आज हा आहे की मार्केटिंग म्हणजे सरकार त्याला काम करू देत नाही, मार्केट त्याचं होऊ देत नाही, त्याचं नॉलेज तिथपर्यंत येत नाही. एखाद्या शहरामध्ये विकायचं झालं तर त्याच्यामध्ये अनंत अडथळे आहेत. बरोबर. म्हणजे एक थोडंसं विषयांतर होतं आहे. पण 2 दिवसापूर्वी पुण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक असा म्हणजे अजबच निर्णय काढला की शेतकऱ्यांनी आता त्यांचा माल जे कोरोना काळामध्ये स्वतः येऊन विकायचे गृहनिर्माण संस्थामध्ये म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये, तर तिथे त्यांना आता बंदी केली. म्हणजे हे कोणतं लॉजिक आहे मला काही समजलं नाही. मुळात तुम्ही सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांचं तुम्ही कंट्रोल करता, त्याच्यात कुठंतरी थोडाफार फायदा 2 पैसे मिळायला लागले तर तिथं पण तुम्ही हे करता. तर हे असे जे अजब वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतात तर ते बऱ्याच वेळेस ते समजत पण नाही कोणत्या मानसिकतेतून ते लोक येतात. आणि ते बऱ्याच वेळा हे IAS अधिकारी जमिनीवर काम न करता ऑफिसमध्ये बसूनच बघते सर्व निर्णय घेतो. तो विषय वेगळा आहे, आपण त्याच्यावर नंतर कधी बोलूयात. बरं. तर म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्याचे शेतकऱ्यांना हे फायदे खूप आहेत. बरं. तर मार्केटिंगचा जो तुम्ही मुद्दा काढला, मार्केटिंगचं मला महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला मार्केटच मिळत नाही आहे. तोच तर सगळ्यात मोठं. तर आमचा माहिती सांगा. मूळ उद्देश हाच होता की शेतकऱ्यांनी शेती करावी. म्हणजे त्यांचं संपूर्ण लक्ष हे शेतीत असलं पाहिजे की जो माल पिकवणार आहे त्याची गुणवत्ता उत्तम कशी येईल, त्याची क्वालिटी कशी वाढेल आणि क्वांटिटी म्हणजे त्याचं जो प्रमाण आहे उत्पन्नाचं ते कसं वाढेल, हा त्यांचा मूळ उद्देश असला पाहिजे शेतकऱ्याचा. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याने शांत झोप घेतली पाहिजे की आता मी हा जो माल लावला आहे की त्याला उद्या 100% मार्केट मिळणारच आहे आणि हमी भाव पण असणार आहे. तर त्या संदर्भात आमचा कंपनीचा मूळ उद्देश हा आहे की
तुम्ही फक्त शेती करा, मार्केट किंवा मार्केटिंग किंवा आपण म्हणतो शेतापासून मार्केटपर्यंत वॉवर टू टॉवर जी काही सप्लाय चेन आहे त्याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ. राहिला प्रश्न हमी भावाचा, तोही योग्य प्रकारे जसा आपल्याला जास्तीत जास्त मिळवता येईल त्याची काळजी आम्ही घेऊ. हा आमचा मूळ उद्देश असणार आहे. याच्यामध्ये आता मी हा इंटरव्ह्यू थोडा जास्त मोठा होतो आहे, परंतु 1-2 प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर आपण हा इंटरव्ह्यू थांबूयात. ॲक्च्युली इंटरव्ह्यू खूप म्हणजे चांगला होतो आहे. सर आपल्याला खूप चांगली माहिती देत आहे, परंतु आपल्याला थोडा कमी वेळातच हे करावं वाटलं तर आपण नंतर सरांना कधी बोलूयात. माझा दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये अर्थसहाय्य हे कसं आपल्याला घेता येईल बँकाकडून? काय म्हणजे शॉर्टमध्ये बँका देतात का? काय प्रॉब्लेम येतात का? उलट सोपं आहे का पैसे मिळवणं? तर आर्थिक सहाय्य मिळवणं आर्थिक सहाय्य हे म्हणजे सरकारचं तर खूप पाठिंबा आहे. सरकारला मूळ उद्देश सरकारचा हाच आहे की शेती पीक जे होतं तर त्याचं प्रमाण किती असतं शेतात, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात भात किती लावला जातो किंवा गहू किती लावला जातो याचं एक प्रमाण, त्यासाठी सरकारला ह्याची गरज आहेच आहे. तर त्यासाठी ते आर्थिक मार्गदर्शनही करतात. म्हणजे तुम्हाला बियाणांसाठी कर्ज असेल किंवा आता शेती उत्पादक कंपनीचं जर सांगायचं झालं तर मोठमोठे आता अन्न प्रक्रिया प्रोजेक्ट असतील त्यासाठी जवळपास 50% वर जवळपास 75% सबसिडी ही आज अवेलेबल आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना. आणि त्यासाठी विविध संस्था असतील, समजा नाबार्ड असेल, SFAC, सफक ज्याला आपण म्हणतो, किंवा दुसऱ्याही क्या NGO आहेत, यांचं मार्गदर्शन हे चालूच आहे शेतकऱ्यांसाठी. म्हणजे इथे एक शॉर्टमध्ये असं सांगायचं झालं तर इथे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य खूप जर तुमची स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर तुम्हाला अर्थसहाय्य हे खूप लवकर होतं आणि त्याच्यावर सबसिडी देखील मिळते. तर सबसिडी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जगभरामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते, उलट काही प्रमाणात आपल्या भारतामध्ये सबसिडी कमी प्रमाणात दिली जाते. तर नक्कीच म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन जर केली तर बँकेचं लोन वगैरे मिळण्यासाठी खूप सोपं आहे. आता माझा एक शेवटचा प्रश्न, आपल्या कंपनीबद्दल एक शॉर्टमध्ये सांगा. आपली कंपनी काय करते, आपल्या कंपनीचं फंक्शनिंग कसं होतं आणि काय होतं? तर आमच्या कंपनीचं सांगायचं झालं तर SBAGS इंटरनॅशनल फार्मर प्रोड्युसर कंपनी हे आमच्या कंपनीचं नाव आहे. आणि आमचे सध्या मुळशी तालुक्यात शेतकरी सभासद आहेत आणि मूळ पीक मुळशीचं इंद्रायणी तांदूळ हे असल्याने एक GI टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग म्हणतो. तर इंद्रायणी भाताच त्याची खासियत आहे आणि इंद्रायणी भात आम्ही शेतकऱ्यांकडून घेतो आणि तो मार्केटला देतो. तर हे आमचं एक मुख्य काम आहे. त्याचबरोबर आता भात झाला 4 महिन्याचा की बरेच शेतकरी जे वर्षभर जमीन पडीक ठेवतात तर त्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळावा त्यासाठी आम्ही आयुर्वेदिक लागवड म्हणजे जे शतावरी, अश्वगंधा, नीम किंवा आत्ताचं मेक्सिको व्हरायटी चिया हे अशा झाडांचं उत्पन्न घेतो आणि त्याला डायरेक्ट शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये ह्याप्रमाणे हमी भाव देतो. असे आमचे ॲक्टिव्हिटी सध्या चालू आहेत आणि जास्तीत जास्त सभासद जोडण्याचाही आमचा आज प्रयत्न आहे. आणि भविष्यात आयुर्वेदिक कंपनीचे जे प्रोसेसिंग युनिट असतात, म्हणजे आता शतावरी असेल त्या शतावरीला पावडर फॉर्ममध्ये करणं झालं किंवा ती शतावरीचे ड्रायर असतात मोठे, ते ड्रायरचं युनिट झालं, किंवा जेवढे आपण ते आयुर्वेदिक वनस्पती स्टोअर करू व्यवस्थित पद्धतीने तेवढी त्याची मेडिसिनल प्रॉपर्टी ही वाढते. तर त्या हिशोबाने आम्हाला प्रत्येक तालुक्यांतर्गत एक स्टोअर हाऊस किंवा वेअर हाऊस जे म्हणतो ते उभारायचे आहेत. हे असं आमचं एक जनरली काम आहे. ओके. म्हणजे सरांचं विजन खूप मोठं आहे आणि तरुणांनी याच्यावर प्रेरणा घेण्यासारखंच मोटिवेशनल असं त्यांचं विजन आहे. तर सगळ्यात शेवटी मी असं सांगेन की शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी ह्या पर्यायाकडे नक्की बघावं. त्यांनी त्याच्याबद्दल काही माहिती लागत असेल तर आम्हाला कमेंट करा, आम्हाला मेसेज करा, आम्ही सरांना ते पोचवू, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, ते त्या क्षेत्रातले नक्की जिथे जिथे आम्हाला शक्य होईल तिथे तिथे आम्ही मदत करू. सर मी पहिल्यांदा सांगितलं की त्यांचं शिक्षण इंजिनियर आहे, तिथून ते आज शेतीकडे वळले आहेत, शेती करतायत, शेती उत्पादक कंपनी स्थापन केली. हा खरंच म्हणजे मला वैयक्तिक म्हणजे मोटिवेशनल असा मुद्दा आहे ज्याच्यातून मला पण खूप काही शिकण्यासारखं आज माहिती मिळाली आणि तुमच्याकडून तुमची पर्सनॅलिटीतून सुद्धा मला ते शिकण्यासारखं आहे.
तर शेवटी सरांचं धन्यवाद सर. थँक्यू, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये आलात. सो काही मदत लागल्यास शेतकरी मित्रांनो आपण सरांना आम्हाला कमेंट करा, काय असलं तर आम्ही नक्की मदत करू. सर्वांचे आपणही मला या यूट्यूब चॅनलवर बोलवलं, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली, तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं एक संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. जय जवान जय किसान. थँक्यू. बघत